जो दिसतोय भैरवगड हा आपल्याला इकडे जायचं आहे आज. मित्रांनो आता आम्ही चाललोय भैरवगडला. आम्ही आहे बदलापूरला. तर आता माझा मित्र येईल थोड्याच वेळात आणि आम्ही तिथून कारने जाणार आहोत. सो लेट्स गो भैरवगड. सांग सचिन काय इकडे गोरखगडावर आलो आपण आणि इथे पौर्णिमेला सगळे भक्त येतात, पालख्या वगैरे येतात. आपणही दर्शनाला जाऊया. इथे आम्ही थोडंसं फोटो सेशन करून आता आम्ही नाश्ता केलाय. नाश्त्यामध्ये गरमागरम भजी आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर सचिनने थोडेसे फ्रुट्स पण घेतले खाण्यासाठी. काय घेतलं सर? दाखवतो. खोबरं, खजूर घेतली, खजूर घेतलं आणि ऍपल घेतले. ओके. वडापाव पण खाऊन झालाय. केळी. गुरुपौर्णिमा आहे आज. गुरुपौर्णिमा उपवास आहे आमचा. तो काही खाणार नाही आज. खाणार नाहीये का? गुरुसाठी उपवास पकडलाय सचिनने. गुरुसाठी केळी वगैरे. इथे छोटीशी अशी रंगीबेरंगी फुले दिसत आहेत. मस्त एकदम छान. कोणती टीम आहे? आता आम्ही पाया पडून तसेच आता भैरवगडच्या दिशेने रवाना झालोय. तर आता तुम्ही बघू शकता इथला आजूबाजूचा नजारा किती सुंदर आहे तो. सो लेट्स गो भैरवगड. हा आहे भैरवगडच्या पायथ्याचा नजारा. हे आजचे आमचे ट्रॅकर्स आहेत तिथे छोटे आणि हे मोठे घोडे. तर मित्रांनो आता आपल्या ॲक्च्युली ट्रॅकिंगला सुरुवात झाली आहे. माझ्या पाठी आहे तो माझा मित्र बबलू आणि त्याच्या पाठी आहे तो सचिन आणि सर्वात शेवटी आहे तो तुषार. तो पण एक ब्लॉगर आहे. तर इथून आता चालू होतो ॲक्च्युली भैरवगडाचा ट्रॅकिंग पॉईंट. तर तुम्ही बघू शकता इथे आता इथून मित्र चाललेत पुढे आणि हा ॲक्च्युली आहे आपला भैरवगडचा ट्रॅकिंग पॉईंट. आणि तिथे जे आहे त्या झाडाच्या साईडला तिथे आहे फॉरेस्टचं लिहिलेलं आहे. आणि इकडून बघता तुम्ही
हे जे मित्र चाललेत त्यांच्यासोबत आता आपल्याला जायचं आहे. पुढे आमचा एक गाईड आहे, त्या गाईड सोबत आम्ही आता जाणार आहोत. पाण्याचा येणारा जो खळखळ आवाज आणि ग्रीनरी बघून मन एकदम प्रसन्न होऊन जातं. हा बघा खेकडेश्वर. हे बाहेर ये. मित्रांनो तुम्ही बघत असाल की आता आम्ही इथं बसलोय थोडा वेळ आणि आता थोडा आराम करतोय. काही मित्र खाली टाइमपास करत आहेत. यू आर राईट ब्रो. तर थोडंसं पाणी पिऊन रेस्ट करतोय. तुम्ही आजूबाजूचा नजारा बघू शकता, इथे किती हिरवळ आहे. हे गावचे ट्रॅकर्स आहेत, बघू शकता. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात. आता आपण थोडासा जंगल डान्स करून पुढे निघालोय. असं आपल्याला अशी वाट काढत काढत असंच पुढे भैरवगडाच्या दिशेने जायचं आहे. हे आहे केळीचं झाड, जंगली केळीचं झाड बोलतो त्याला. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रॅकिंग वेकिंग कराल ना, तेव्हा असे जंगलात तुम्हाला असे केळीची झाडं दिसते. ह्याला रानकेळी बोलतात. तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतील. आता इथे पण आहेत, इथे पण आहेत अशी. आता आपण इथं आलो आहे सेल्फी पॉइंटला. बबलू आणि ते गणपत. आता आपण इकडून आलेलो असे, आणि इकडून असं जर बघितलं तर इकडं खाली अशी दरी आहे पूर्ण. हा इकडे वरती गड आहे, आपल्याला इकडे वरती जायचं आहे. असं पूर्ण धुकं पडलंय. आणि इकडे बघा, आणि इकडं हा एक पॉईंट आहे इकडे, इकडं सेल्फी पॉईंट बोलतो त्याला. इकडं तर इकडे यायचं असेल तर गाईड घेऊनच आहे मित्रांनो. बघा असे यांच्यासारखे संदेश असते अशा पॉईंटवर जातोय जिथे हे लोकल गावकरी आपल्याला दाखवत आहेत की इथे गेला तुम्ही तर एकदम सावधगिरीने जा, कारण की
बघू शकता एकदम निमुळती वाट आहे आणि ह्या साईडला इकडं अशी दरी आहे आणि ह्या साईडला पण असं पुढून असं चालत जायचं पूर्ण असं आणि इथून आपल्याला परत आपल्या मार्गावर जायचं आहे या साईडला असं. तर आजूबाजूचा नजारा तुम्ही बघू शकता आणि इथली पायवाट एकदम सुंदर आहे आणि इकडे येताना हा रिस्की पॉइंट आहे थोडासा पण एकदम काळजीपूर्वक या. आता आपण जे आलो होतो ना तो तिथं तुम्ही बघताय तो पॉइंट तिथून आपण असे इकडून असे आले होतो इकडे या साईडला आणि इकडून आता वरती होतो असे आपण आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठचा व्ह्यू कसा आहे एकदम ढग खालून वरती येते. बघत असतात तर तुम्हाला समजेल की एकदम बॅक साईडला कसा व्ह्यू आहे एकदम आणि खाली एकदम खोल दर्या तुम्ही बघितलं ना इकडून असं पाणी वाहत आहे खाली असं झरणं जातंय पूर्ण नजारा येतो. आपण त्या पॉइंटला तिथे गेलो होतो आणि तिथून आपण असे आलो आणि असे येऊन इकडून खालून आपण वरती आलो. बाहुबलीचं शूटिंग इथं झालेलं आहे. चुकीची माहिती दिल्याबद्दल 500 रुपये दंड सचिनला. हे बघा हे ट्रॅकिंग करून आले आहेत आणि आता इथं निवांत बसलेत. हे आहे इथल्या भैरव देवाचं मंदिर गावकऱ्यांचं. ते इथे नारळ देण्यासाठी येतात. आता आम्ही इकडे चाललोय. आता ही माझ्या मते ही कसली झाडं आहेत सॉरी कसली फळं आहेत ते मला पण नाही माहिती आहे. कोणाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा की ह्या झाडाला काय म्हणतात. आता आम्ही चाललेलो आहेत त्या गावकऱ्यांच्या सोबत तिकडे. तर तिकडे आपल्याला ते लोक इथले देवाचं म्हणजे आपण जे बोलतात ना महापुरुष वगैरे रखवालदार त्याला ते नारळ देण्यासाठी जातात. मग आपण त्यांच्यासोबत चाललो आहे आता तो नारळ देण्यासाठी. आता तिथे नारळ वगैरे दिला की मग आम्ही तुम्ही बघू शकता तिथं नारळ द्यायचं काम चालू आहे देवाचं. इकडं आपल्याला वरती जायचं आहे पण आता क्लायमेट असं आहे की बघू शकता तुम्ही प्रॉपर दिसत नाही. आणि हे माझे मित्र असं ट्रॅकिंग करतायत आणि इकडे हा मित्र खालून येतो. आता ही अशी चढण आहे आणि आजूबाजूला सचिन सुळकाय चला
जे डेलीचे जे आहेत ते जात आहेत. मोबाईलमध्ये पण पाणीसारखं गेल्यामुळे काय दिसत नाही. जय भवानी जय शिवाजी हर 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 चला आता आपला आजचा भैरवगडचा जो पाया पडतावे आजचा आपला भैरवगडाचा जो ट्रेक होता आपण तर दर्शन तो इथं संपतोय. कारण की आपण वरती जाऊ शकत नाही, कारण की आपल्याला प्रॉपर रोपलिंगनी जावं लागतं तिकडे. तर आता आपण इथंच आपला हा परतीचा प्रवास इथून आता स्टार्ट होतोय. हेच पाहिजे होतं आम्हाला. किती किती मस्त वाटतं ना. हेच पाहिजे होतं आम्हाला. हेच पाहिजे होतं. याच्यासाठीच तर इथे आलोय. हेच पाहिजे होतं आम्हाला. हे हवा आणि हे ढग याच्यासाठीच आलोय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे सोसाट्याचा वारा सुटलाय आणि त्या वाऱ्यामध्ये जी वाट आहे ती लपलेली आहे आता. आणि आता ती वाट आपण शोधत शोधत अशा आपण खाली जाणार. हे बघा हौशी ट्रॅकर्स आहे ते. त्यांची हालत बघा काय झाली. अरे खाली बसतोय. झालेलं आहे सचिनचं. पाव किलो स्लिप झालाय. ड्रायव्हर पाठीमागे काय रिंजिल पुढे. बघा खाली येताना तुम्हाला असं सावधगिरीने यावं लागेल, कारण की अशी दमछाक होते. आणि उतरताना पण असं बसून बसून उतरायचं, कारण की घसरण्याचे चान्सेस भरपूर असतात. म्हणून आता इथं पण जर बघितलं तुम्ही तर एकदम सेफ्टी करून उतरायचं. कारण की ते तर बघितलं तर हे बघा, त्यांना लय ट्रॅकरची हाऊस होती. हे बघा हे बघा अतिशय बघलो खाली बघून. असंच आम्हाला खाली असं जायचंय, इकडून असं खाली जायचं ना वरती यायची. अजून वरती जायचं मला पण असंच येऊन असं असं उतारात. हे बघा हे असे तुम्हाला घ्यायचं. सावकाश सावकाश सावकाश.
ते नव्हे ह्याच्या बबलू मारतो हे विकते ह्याच्यात काय होतं याला चव देत हा. तिकडे राहा ना. आपण लग्न लावूया तू साईडला रे शुभ मंगल. ह्याच्यात काय होतं बोलला तुम्ही ते ओके ज्यांना स्टोन झाला त्याला असेल स्टोनचा प्रॉब्लेम असेल त्यासाठी हे एक औषधी वनस्पती आहे. म्हणजे एक केळीचं झाड नाही, हे जंगली केळी आहे. जंगली केळी आहे. हा. काय होणार आहे जास्त काय होणार तर मित्रांनो आता हे तुम्ही बघताय आपल्या पाठीमागे हे आपण चहामध्ये टाकतो ना जी पत्ती जिचा वास चांगला येतो ते आपण आता जाताना घेऊन जाणार आहोत. आणि म्हणजे आपण जी बाजारात घेतो ना त्याच्यापेक्षा ह्याचा वास जो आहे हा अतिशय चांगला येतो. म्हणजे आता आम्ही घरी जाऊन ते ट्राय करणार आहोत आणि तुम्ही आमच्या पाठीमागे बघू शकता किती लोक आहेत. एवढं हे काका जे आहेत ते आपल्याला काढून देतात. खूप मेहनती आहेत ते. हो. चहा पत्ती तर मित्रांनो आता आपण आजचा ट्रॅक इथे संपवतोय कारण की आता वाजलेले आहेत 4 आणि आपल्याला आता हे हा रानमेवा घेऊन घरी जायचं आहे. हे आणि भाजी बनवायची. ह्याची भाजी बनवणार आहे. भाजी बनवायची. हा. आणि ह्याचा वापर आपण किडनी स्टोन वगैरे जर कोणाला म्हणजे होत असेल किंवा होणार असेल त्याच्यासाठी हे चांगलं आमच्या आहे. एकाला झालेला आहे तर स्टोन जर निघाला तर तुम्हाला याच्यावर परत माहिती देऊ आम्ही. हा चल टाटा बाटा उद्या भेटा पुढच्या ब्लॉग मध्ये भेटा. बाय बाय.